हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. तर जानेवारी महिना संपत आलेला आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना आणि जानेवारीच्या शेवटी आपल्याला उत्सुकता असते ती 26 जानेवारी, ज्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तर 2-3 दिवसातच आपलं 26 जानेवारी आपण साजरी करणार आहोत. तर बाकीचे सण जसं आपण उत्साहात साजरे करतो त्याच पद्धतीने देशाचे जे सण असतात, स्वतंत्रता दिवस आणि प्रजासत्ताक दिन, हे आपण तेवढ्याच उत्सुकतेने आपण साजरे केले पाहिजे, की आपलं एक नागरिक म्हणून ते कर्तव्य आहे. आणि ह्या सेलिब्रेशनचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे चांगलं येतं ते करून आनंद घेतला पाहिजे. सो मी एक रेसिपीच्या माध्यमातून सेलिब्रेट करणार आहे प्रजासत्ताक दिन. मी करणार आहे तिरंगी कलरचं सँडविच. तर त्यासाठी मी येथे घेतलेला आहे गाजर आणि टोमॅटो, त्याच्याने मी ऑरेंज कलर करणार आहे. आणि मटार, कॅप्सिकम आणि कोथिंबीर मी ग्रीन कलर म्हणजे ग्रीन कलर साठी वापरणार आहे. आणि पनीर मी व्हाईट कलर साठी वापरणार आहे. सो आता मी गाजर आणि मटार जे आहे ते पाण्यामध्ये, थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत, जेणेकरून ते थोडेसे सॉफ्ट व्हावे. कारण की कॅप्सिकम मी अगदी पातळ कापलाय आणि टोमॅटो आपलं सॉफ्ट असतं, पनीर सॉफ्ट, त्यामध्ये हे जरा हार्ड वाटेल गाजर. म्हणून मग मी थोडंसं सारखंपणा येण्यासाठी याला गरम पाण्यातनं काढते. अगदी जास्त शिजवायचं नाहीये, जस्ट एक उकळी काढून हे करायचं. आता पनीर घेतलंय मी, बारीक चॉप केले, सगळं चॉपिंग माझं झाले. आणि आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती मिक्सरमध्ये बारीक कट करून टाकते थोडीशी कात्रीने. मिरच्या घेतलेल्या आहेत 3, लसूण घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलंय, अर्ध लिंबू पिळलेला आहे, चवीसाठी मीठ टाकलेलं आहे, अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत. आणि सगळं व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक पाणी टाकून चटणी वाटून घेतली. आता पनीर जे आहे ते मी पातळ पातळ कापून घेतले आणि तेलावरती ते फ्राय करायला ठेवले. हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत मी फ्राय केले. त्यामध्ये मिरपूड आणि चाट मसाला टाकलेला आहे मी परत. आणि आता ते पण रेडी झाले. आता चटणी मी एका ब्रेडला लावून घेते आणि लगेचच त्यावरती ग्रीन कॅप्सिकम टाकते, काकडी टाकते. सगळं ग्रीन इन्ग्रेडियंट्स आपण वापरायचे. काकडीपेक्षा खीरा छान वाटतो जास्त ग्रीन. पण माझ्याकडे काकडी आहे, वाटाणे घातलेले आहेत मी. हे तुम्ही थोडेसे स्मॅश पण करून घेऊ शकता. पण वरतून दुसरा ब्रेड लावला आणि त्याला आपण चटणी लावलेली असते तर ते काही पडत नाही. आता वरतून मी चाट मसाला टाकलाय आणि ही एक स्लाइस आपली ग्रीन रेडी झालेली आहे. तर त्याच्यानंतर याच ब्रेडला वरच्या साईडनी मी थोडंसं मायो लावतेय. आता इथे तुम्ही मायोला जर नसन वापरायचं तर तुम्ही दही वापरू शकता, गोड दही. होममेड मायोची रेसिपी आपल्या चॅनलवरती पण आहे, तर ती तुम्ही बघू शकता. आता चीज पण येथे मी वापरते, ते पण व्हाईट कलरमध्ये आहे आणि सँडविचमध्ये खूप छान. आणि वरतून आता मी पुन्हा थोडंसं बटर लावते, थोडं परत मायो लावते. अशा पद्धतीने मी व्हाईट स्लाइड्स पण तयार करून घेतलेले आहेत. आता ऑरेंजसाठी मी येथे थोडंसं टोमॅटो, दोन्ही ब्रेडला मी एकाच वेळी लावून घेते आणि त्याच्यावरती आपलं गाजर, टोमॅटोच्या स्लाइस पसरवून घेते आहे, म्हणजे आपलं ऑरेंज स्लाइसेस तयार होतील. त्याच्यावरती पण मी पुन्हा चाट मसाला टाकलेला आहे आणि वरतून व्यवस्थित ब्रेड असा हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे, जेणेकरून सगळ्या लेयर्स व्यवस्थित एकमेकाला चिटक. सुरी मागे पुढे करत असं कट करून घेते, म्हणजे शेप बिघडत नाही. आणि आता आपण सँडविच व्यवस्थित कट केलेला आहे, हलक्या हाताने असं धरून व्यवस्थित असं ते साईडला करायचं. तर अशा 3 लेयर्स दिसतात बघा तुम्ही वेगळ्या, छान कलरफुल असं 3 कलरमध्ये आपलं सँडविच रेडी आहे. छोटीशी सिंपल रेसिपी. आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, घरी ट्राय करून पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.